महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट. खऱ्या अर्थाने आता सुरुवात होते आहे, कारण दीपावलीचा काल होता आणि मी सुद्धा दिवाळीला एकाही माणसाला मत घाला म्हणून सांगितलेलं नाही. मी फक्त सर्व व्यापाऱ्यांना भेटलो, त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. आणि एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की राजकारण हे लोकांच्या हितासाठी असलं पाहिजे. हल्ली एक राजकारणामध्ये नवीन पद्धत रूढ होऊ पाहते आहे, ती म्हणजे रॉंग नॅरेटिव्ह सेट करायचं आणि त्याच्यावर आपली पोळी भाजून घ्यायची. ज्यांनी आयुष्यामध्ये काहीही केलेलं नाही लोकांसाठी ते निष्क्रिय आमदार म्हणून माझा उल्लेख करतात. माझ्या गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे मी 15 वर्ष आमदार आहे, त्यावेळेला तर शेकडो हजारो कोटीची कामं केली, परंतु नुसती गेल्या 5 वर्षामध्ये 230 कोटी रुपयाची कामं 230 नाही 2300 कोटी रुपयाची कामं, 2542 कोटी, मी आता यादी काढायला सांगितली, मला हे आश्चर्यच वाटलं. म्हणजे 2542 कोटी रुपयाची कामं ही एकट्या सावंतवाडी मतदारसंघामध्ये झालेली आहे. ज्या ठिकाणी लोक जाऊन कार्यक्रम घेतात, त्या जगन्नाथराव भोसले उद्यानामध्ये बसून ते म्हणतात की दीपक केसरकरनी काय केलं. ते जगन्नाथराव भोसले उद्यानसुद्धा मीच बांधलेलं आहे, त्याला जगन्नाथराव भोसले उद्यान नावसुद्धा मीच दिलेलं आहे. ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आले होते आणि त्यांची ऐतिहासिक सभा झाली की त्या ठिकाणी एका दलित माणसाच्या हस्ते चुकून हत्या झालेली होती. बापूसाहेब महाराजांनी त्याला हत्येबद्दल फाशी दिली आणि नंतर ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी बाजू मांडली ती लक्षात घेऊन त्यांनी त्याची फाशी माफसुद्धा केली. हा सावंतवाडी संस्थांचा इतिहास आहे. त्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक उभं राहिलेलं आहे. ते बाबासाहेब आणि बापूसाहेबांच्या दोघांच्या संबंधांची आठवण करून देणारं असं ते स्मारक आहे. कारण बाबासाहेबांच्या आत्मचरित्रामध्ये सुद्धा बापूसाहेब महाराजांचा उल्लेख आहे. आणि म्हणून आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की ही सावंतवाडी आहे, हे सावंतवाडी संस्थान आहे. इथं कुठलाही वाईट विचार आजपर्यंत रुजलेला नाही आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला सांगायचं आहे की प्रत्येक ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये वेंगुर्ल्यासारख्या शहरामध्ये कॅन्डी डिस्पेन्सरी होती, आज तिथं सुसज्ज हॉस्पिटल झालेलं आहे. दोडामार्गला हॉस्पिटल होतं, ते हॉस्पिटल तिथं असतानासुद्धा तिथल्या लोकांना गोव्याला जायला लागतं, म्हणून तिथं जवळजवळ 24 कोटी रुपये खर्च करून नवीन हॉस्पिटल होतं आहे. दोडामार्गमध्ये नवीन पंचायत समितीचं इमारतीचं काम प्रगतीपथावर आहे. सावंतवाडीला पंचायत समितीची इमारत मंजूर आहे. आपल्या वेंगुर्ल्याला नवीन पंचायत समितीची इमारत मी बांधून दिली. तिन्ही ठिकाणी ITIच्या इमारती उभ्या केल्या. अशी एकही गोष्ट नाही की जे प्रत्येक तालुक्यामध्ये नाहीत. क्रीडा संकुलाची कामं तिन्ही तालुक्यामध्ये चालू आहेत. सावंतवाडीमध्ये 5 कोटीचं चालू आहे, 3.5 कोटीचं दोडामार्ग तालुक्यामध्ये चालू आहे. वेंगुर्ल्याच्या कामसुद्धा पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे वेंगुर्ल्याचं उद्घाटनसुद्धा मी स्वतः केलेलं आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी तरुण पिढी आहे त्यांना माहिती नव्हतं की पूर्वी सावंतवाडी शहर कसं झालेलं होतं. संपूर्ण मोती तलावाभोवती स्टॉलचा विळखा झालेला होता. सगळे स्टॉल्स काढले, त्या ठिकाणी इंदिरा गांधी व्यापारी संकुल बांधलं, तिथं सर्वांचं पुनर्वसन केलं. आणि आता ज्या ठिकाणी स्वतः संत गाडगे महाराज आले होते आणि त्यांच्या नावाने नगरपालिकेने जे मंडई बांधली होती ती जुनी झाल्यानंतर तिथं अत्यंत अद्ययावत अशी मंडईचं काम चालू आहे. आणि शहराचा जो पार्किंगचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा सॉल्व्ह होणार आहे, कारण या संपूर्ण मंडईच्या खाली अंडरग्राऊंड पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. एका छोट्या छोट्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी काळजी घेत असतो की कशा रीतीने सुविधा वाढतील. या ठिकाणी नवीन मटन मार्केट मंजूर केलेलं आहे, महिलांसाठी रोजगार निर्मितीचं केंद्र मंजूर केलेलं आहे. सगळ्याची बांधकामं प्रगतीपथावर आहे. आमच्याकडे स्टेडियम जुनं झालेलं होतं, त्याच्यामध्ये वाद होते. जी मूळ इमारत आहे ती एका संस्थेची आहे, त्याच्यामुळे रमाकांत आचरेकर साहेबांच्या नावाने तिथं नवीन ड्रेसिंग रूम बांधायचं काम चालू आहे. 5 कोटी रुपयाचं अद्ययावत असं क्रीडा संकुल बांधायचं काम चालू आहे. पहिला म्युन्सिपाल्टीचा स्विमिंग पूल हा एवढ्या संपूर्ण किनारपट्टीमध्ये अगोदर सावंतवाडीला बांधला गेला. माझ्या कारकिर्दीमध्ये एअर कंडिशन जिम्नॅशियम बांधले गेले. अनेक गोष्टी सांगता येतील. त्या ठिकाणी आधुनिक असं नाट्यगृह बांधण्यात आलं. नंतरच्या काळात मी ते एअर कंडिशन करायला पैसे दिले. अव्याहतपणे हे सगळं चालू आहे. नरेंद्र डोंगरावर चांगल्यापैकी वनपर्यटनाचा प्रकल्प चालू केला, तिथं जायला गाड्या दिल्या. आता तर आपण जो म्युझिकल फाउंटन बसवतो आहे हा भारतातल्या 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच असा म्युझिकल फाउंटन मोती तलावामध्ये होणार आहे. मोती तलावामध्ये बोटी मंजूर केलेल्या आहेत. असंच म्युझिकल फाउंटन वेंगुर्ल्याला मंजूर केलेलं आहे. वेंगुर्ल्याला 2 पाणी पुरवठ्याच्या योजना दिल्या, कारण तिथलं धरण छोटं आहे, त्याच्यामुळे तिलारीवरचं पाणी
संपूर्ण किनारपट्टीवर आणलं, त्याला 200 कोटी रुपये खर्च आला. आज जे हॉटेल सुरू झालेलं आहे आणि लवकरच जी हॉटेलं सुरू होणार आहेत, सर्वांना पाणी पुरवठा या स्कीममधून मिळणार आहे. त्याला वीज पुरवठा व्हावा म्हणून वीज केंद्र बांधली आणि संपूर्ण किनारपट्टीवर असं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे की पुढच्या काळामध्ये पर्यटन कुठल्याही क्षणी कोणीही मागितलं तेवढं पाणी आम्ही देऊ शकतो, कोणी मागेल तेवढी वीज आम्ही देऊ शकतो. एका तर उमेदवारांनी म्हटलं की मी पर्यटनाच्या वृद्धीसाठी उतरलो म्हणून. अरे पर्यटन म्हणजे काय माहिती नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणं म्हणजे पर्यटन नाही. पर्यटन म्हणजे त्या ठिकाणी हॉटेल्स उभी राहायला लागतात, गोरगरिबांच्या स्वतःच्या मालकीचे हॉटेल्स उभे राहतात. मी अशी 150 हॉटेल्स दिलेली आहेत की ज्याच्यामध्ये पर्सनली त्या फॅमिलीला ते हॉटेल मॅनेज करता येईल. 4-5 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रूम्स आणि रेस्टॉरंट प्रत्येक कुटुंबाला दिलेलं आहे आणि असं मला सगळीकडे करायचं आहे. गेल्यासारख्या ठिकाणी तर जेवढे 270 फॅमिलीज आहेत, 270 फॅमिलींना मी व्हॅली फेसिंग रूम्स त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. आणि त्याच्यामुळे काय होईल की उद्या सस्टेनेबल टुरिझम कसं असतं हे संपूर्ण जगाला दिसेल आणि म्हणून प्रत्येक जमिनीचा मालक हा छोटासा उद्योजक बनेल. आणि हे स्वप्न मी दाखवत नाही, हे मी खरं करून दाखवलं. प्रसंगी लोकांचे गैरसमज झाले. लोक म्हणाले की यांना जमीन वाटायची नाही आहे. बिलकुल नाही. त्यांच्या वनजमिनीचा प्रश्न सोडवला, कबुलातदार गावकर जमिनीचा प्रश्न सोडवला. अगदी सुरुवातीला ज्यावेळेला मी आमदार झालो त्याला तिलारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वन टाईम सेटलमेंटचा प्रश्न मी पहिल्यांदा हा कन्सेप्ट महाराष्ट्रामध्ये आणला, वन टाईम सेटलमेंटचा. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं सबमर्जन्स झालेलं होतं खेड्यांचं की एवढ्या प्रचंड प्रमाणात असलेल्या लोकसंख्येला नोकऱ्या मिळणं अशक्य होतं. तर त्यांना एक रकमी पैसे दिले आणि त्यांचं पुनर्वसन केलं. आज तिथं अम्युजमेंट पार्कचं टेंडर निघालेलं आहे. जवळजवळ 260 एकरमध्ये जे अम्युजमेंट पार्क होईल ते आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणार आहे. त्याच्या शेजारी दुसरा प्रकल्प आहे जो मी MTDCकडे दिला होता, पूर्ण होऊ शकला नाही. परत आमच्या जिल्ह्याकडे घेतला. आता PWD तो प्रकल्प पूर्ण करते. त्या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था केली आहे, तिथं डबल डेकर बोटची व्यवस्था केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1-1 कोटीची हाऊसबोटसुद्धा ही स्थानिक महिलांचे बचत गट चालवणार आहेत. त्याच्यासाठी टेंडर्स काढले, बचत गटांची निवड केली आणि त्याच्याचबरोबर हॉप ऑन हॉप ऑफ बोट लवकरच सुरू होत आहेत. अरुंद्याच्या खाडीमध्ये सुरू होत आहेत, त्यांची बांधण्याचं काम चालू आहे. तसंच त्या तारकर्लीच्या खाडीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे डेव्हलपमेंट चालू आहे. आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की सर्वसामान्य लोकांना पर्यटनाचे फायदे मिळाले पाहिजे, ह्याच्यासाठी मी कार्यरत असतो. माझ्यामध्ये एकच गोष्टीची कमतरता आहे की माझ्यावर एवढ्या मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या की 2.5 कोटी विद्यार्थी 2 कोटी विद्यार्थी असलेल्या शिक्षण खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. जे शिक्षण खातं चालवणं अतिशय कठीण असतं, कारण चालायला लागते, सगळ्यांना बरोबर घेऊन यायला लागतं. मुलांसाठी वेगवेगळ्या योजना दिल्या, मुलांना एकसारखे ड्रेस देण्याची व्यवस्था केली. पूर्वी फक्त दारिद्र्यरेषीय किंवा मागासवर्गीय मुलांना ड्रेस दिले जायचे, सरसकट सगळ्या मुलांना ड्रेस द्यायला सुरुवात केली. त्यांना आवडेल असा आहार द्यायला सुरुवात केली, त्यांना शूज आणि सॉक्स द्यायला सुरुवात केली, त्यांच्या दप्तराचं ओझं कमी केलं. हॅपी सॅटरडे हा कन्सेप्ट महाराष्ट्रामध्ये आणला. CBSEचा अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये सुरू केला. व्यक्तिमत्व विकासाच्या अनेक योजना मुलांच्या संदर्भात सुरू केल्या. मुलींचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेची ट्रेनिंग सुरू केली. म्हणजे असंख्य गोष्टी केल्या. आणि ह्या करत असताना अनेक लोकांनी कौतुक केलं की इतक्या वर्षानंतर शिक्षण खात्यामध्ये मोठा बदल घडलेला आहे. 66,000 शिक्षकांना टप्पा अनुदानावर आणलं, 30,000 शिक्षकांची नव्याने भरती केली. माझं डिपार्टमेंट, माझे सगळे माझ्याकडे 4 IAS ऑफिसर काम करतात माझ्या डिपार्टमेंट. प्रत्येकजण म्हणतो की तुम्ही एवढ्या सूक्ष्मपणे त्याच्यामध्ये लक्ष घालता, ती कामं करून घेता. मग हे काम करत असताना मला माझ्या मतदारसंघामध्ये कसं येता येईल. मुंबईचा मी पालकमंत्री आहे, कोल्हापूरचा पालकमंत्री होतो. मुंबई हे तर राजधानीचं शहर आहे. तिथला पूर्ण कायापालट करत असताना जे पोलीस मुंबईचं रक्षण करतात त्यांच्या सगळ्या कॉलनीज, त्यांच्या सगळ्यांच्या दुरुस्त्या करून घेतल्या. त्या ठिकाणी जे हॉस्पिटल्स आहेत ती प्रायव्हेट हॉस्पिटलसारखी ती डेव्हलप करून घेतली. त्या ठिकाणी हृदयाच्या शस्त्रक्रियांच्या सुविधा दिल्या. ज्याप्रमाणे मी डायलिसिसची पहिली सुविधा सावंतवाडीला सुरू केली, तशा मुंबईच्या डायलिसिसच्या सुविधा 5 पट केल्या, जेणेकरून गरीब लोक आहेत त्यांना डायलिसिस घेता आलं पाहिजे. आणि एवढं करून थांबलो नाही, सगळे कोळीवाड्यांचा कायापालट केला. कोळीवाड्यांमध्ये फूड कोर्ट सुरू केलं. आज माहीमसारख्या कोळीवाड्यामध्ये गेलात तर पर्यटकांची रांग असते तिथं जेवायला. हे सगळं मला इथंसुद्धा करण्यासाठी मी पैसे मंजूर केलेत. परंतु माझ्यावर जी जबाबदारी मुख्य राजधानीची आहे, तिथं वेगवेगळ्या
देशाचे पंतप्रधान येत असतात, राष्ट्रपती येत असतात, त्यांच्या स्वागताला मला जाणं भाग असतं, कारण मी पालकमंत्री आहे. प्रोटोकॉलप्रमाणे मला जायला लागतं आणि त्याच्यामुळे एकच गोष्ट की मी कोट्यावधी रुपयाचा निधी पाठवला, परंतु त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी आवश्यक तो वेळ मात्र मी देऊ शकलो नाही. आणि त्याच्यामुळे हे करत असताना जसा मराठी भाषेला न्याय दिला, मराठी भाषेचं पहिलं मराठी भाषा धोरण 16 वर्ष होऊ शकलेलं नव्हतं, ते मराठी भाषा धोरण दिलं. अभिजात दर्जा प्राप्त व्हावा म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने सातत्याने दिल्लीबरोबर पाठपुरावा करून अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळवून दिला. मराठी भाषेचं जे भवन, पूर्वी मराठीची सगळ्या ज्या संस्था होत्या, या पूर्वीच्या सरकारने मुंबईच्या बाहेर टाकण्याचा निर्णय घेतलेला होता नव्या मुंबईला, तो निर्णय रद्द केला. भव्य असं मराठी भाषा भवन, 2 डिपार्टमेंटच्या जागा मी आधीच्या दिल्या त्यांना, आणि भव्य असं मराठी भाषा भवन त्या ठिकाणी साकार होत आहे. साहित्यिकांना मुंबईला आल्यानंतर राहायला परवडत नाही, त्यांना हक्काचं त्या ठिकाणी आपण साहित्य भवन बांधतो आहे, त्याला मंगेश पाडगावकरांचं नाव दिलेलं आहे. आणि एकंदरीत आपण लक्ष केलं पाहिजे की विश्व मराठी साहित्य संमेलन सुरू केलं. त्याच्यानंतर आपण मराठीच्या महाराष्ट्राच्या बाहेर जो बृहन महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये संमेलनं सुरू करण्याची मुभा दिली. वेगळं असं धोरण हे सीमा भागासाठी तयार केलं. एक तर मुलींची शाळा, एका शाळेला नुसते आम्ही 8 कोटी रुपये दिलेले आहेत. म्हणजे आम्ही एवढं तळमळून काम करतो, सगळ्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल, आपल्या कोकणाला अभिमान वाटेल असं काम करतो. आणि इथे येऊन काय करतात, कुठल्या तरी पत्रकारांना पकडायचं. मला त्या कुठल्या चॅनलबद्दल बोलायचं नाही आहे, लोकांना काहीतरी बोलायला लावायचं. एका व्यक्तीची जर मी मुलाखत बघितली तर ती व्यक्ती ज्या दुकानामध्ये काम करते, त्यांच्या मालकीचं दुकान आहे, त्याचं पुनर्वसन करणारा कॉम्प्लेक्स मी दिलेला आहे. म्हणजे आता एखादी गोष्ट अशी होऊ शकते, समजा सावंतवाडी अर्बन बँकचा काही लोकांनी विषय काढला, एकाही माणसाचे पैसे अर्बन बँकेमध्ये बुडलेले नाहीत. ज्याला बँका, ती काय बँक बुडलेली नाही, ती दुसऱ्याकडे मर्ज का केली, सातत्याने लॉस होतं. नागरिकांचं कॅपिटल जर समजा 3 कोटी असेल तर मी स्वतः त्याच्यामध्ये 5-6 कोटी रुपयाचं त्याची किंमत, त्याच्यापेक्षा जास्त भांडवल आणून दिलं, 7-8 कोटी रुपयाचं भांडवल आणून दिलं. पण तरी ते भांडवल जर नील होत असेल तर RBI ऐकत नाही, मग तिथं मर्जर करायला लागतं. त्याच्यामुळे असं काय आहे का की मी भांडवल दिलं नाही, मी स्वतः प्रयत्न करून आज त्यांचं भांडवल जर परत द्यायचं आहे, मला माझ्या खिशातले पैसे द्यायला लागणार. एकाही माणसाचे पैसे बुडले तर मी माझ्या प्रॉपर्टी विकतो आणि ते पैसे भरतो. का भरतो? कारण माझी एक सामाजिक बांधिलकी आहे आणि ती बांधिलकी माझ्या नागरिकांची आहे. ही लोकं मला स्वतःशी कंपेअर करू शकत नाहीत. 3 पिढ्याची श्रीमंती सोडून मी राजकारणात जेव्हा आलो त्याला मी जाहीर केलेलं होतं, मी कुठलाही दुसरा व्यवसाय, आमचा फॅमिली बिझनेससुद्धा बघणार नाही, पूर्ण वेळ मी राजकारणासाठी देतो. आणि अनेक लोकांनी टीका केली, याच्या राज्यसभेचा एक मेंबर आहे शिवसेनेचे, त्यांनी टीका केली यांची एवढी प्रॉपर्टी कशी झाली. तर मी म्हटलं की माझ्या प्रॉपर्टी आधी वाचून बघा. मी ज्याला पहिल्यांदा आमदार बनलो त्याला किती प्रॉपर्ट्या होत्या आणि आता किती प्रॉपर्ट्या झालेल्या आहेत. माझ्या वाडवडलेच एवढे श्रीमंत होते की त्यांच्या प्रॉपर्टीची रक्कम तेवढी असणारच. आणि मग त्याच्यामधल्या जर मी 7-8 प्रॉपर्ट्या विकल्या असल्या तर त्या कशासाठी विकल्या, तर मी जे काही सामाजिक कार्य करतो त्याला जे लागतं त्याच्यासाठी आमच्या वाडवडिलांनी एवढं करून ठेवलं म्हणून नाही करू शकलो. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आजसुद्धा लोक पैसे वाटत आहेत. पैसे वाटणं ही संस्कृती नाही. तुम्ही एक युवा पिढी बर्बाद करणार आहे आणि ही मी कधीही बर्बाद व्हायला देणार नाही. कुठून आले हे पैसे, कसे निर्माण झाले? राणेसाहेबांनी एक प्रश्न विचारलेला होता, आजही त्याचं उत्तर अनुत्तरीय आहे. त्याचं उत्तर आलं पाहिजे. पोलिसांनी यांची चौकशी केली पाहिजे आणि लोकांच्या जमिनी लुबाडण्याच्या ज्या केसेस झालेल्या आहेत त्या पोलिसांनी EOWकडे का पाठवल्या नाही याचं उत्तरसुद्धा पोलीस यंत्रणेला सिंधुदुर्गच्या द्यायला लागेल. आपल्याला अमुक मोठ्या व्यक्तीचा फोन आला म्हणून कोण बडेजाव मारत असतील तर त्यांना मी एवढंच सांगतो, मी सांगितलं म्हणून फोन येतात, कारण माझं नेहमी एक तत्त्व राहिलेलं आहे, आधी समजावून सांगा. आणि समजावून नाही सांगितलं तर मग संघर्ष अटळ असतो आणि तो संघर्ष मी माझ्या जनतेसाठी करतो आणि तो संघर्ष करताना मी कधी मागे राहणार नाही. आणि म्हणून कुठलंही तुम्ही गोष्ट बघा की ज्या ठिकाणी कोणीतरी रघुनाथ मार्केटचा उल्लेख केला, रघुनाथ मार्केटमध्ये पूर्वी काय होतं, रेशनिंगचं दुकान होतं, ते संपूर्ण दुरुस्त मी केलेलं आहे. आजसुद्धा MSSIDCकडे चालवण्यासाठी ते दिलेलं आहे. MSSIDCच्या काही अडचणीमुळे ते लवकर सुरू करू शकले नाहीत, नाहीतर तिथं एअर कंडिशन एम्पोरियम सुरू होणार आहे. या ठिकाणी शिल्पग्राम बांधलं, या ठिकाणी हेल्थ पार्क बांधलं. प्रत्येक गोष्ट बांधत असताना ती फ्युचरच्या दृष्टीने बांधलेली आहे. उद्या सावंतवाडी पर्यटन शहर झालं की सावंतवाडीमध्ये येणाऱ्या लोकांचा ओघ वाढेल आणि मग धंदा वाढेल. नेहमी हायवेज गेल्यामुळे धंदा वाढतो असं बिलकुल नाही.
परंतु लोकांची जी मागणी होती की हायवे शहरातून गेला पाहिजे, तर रिंग रोडवरून नॅशनल हायवे जो नवीन येतो आहे संकेश्वरवरून, तो नेण्याची व्यवस्था केली. म्हणजे एवढं सगळं करत असताना माझ्या एक लक्षात आलं, आता एस टीचं काम मध्यंतरी थांबलेलं होतं, एस टी डेपोचं, ते करोनाच्या काळात थांबलं. परंतु तरी पण मी ज्यावेळेला विचार केला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ह्यांनी जो प्लान बनवलेला आहे तो एकदमच छोटा प्लान आहे. आज हे हायवेवर असलेलं एस टी स्टँड आहे. इथं एखादं जसं सुंदर असं बसस्थानक, जसं विमानतळावर जशा सुविधा असतात तसं बसस्थानक झालं पाहिजे. त्याच्यासाठी बी ओ टीच्या तत्वावरचं टेंडर सावंतवाडीचं सुद्धा काढायचे निर्णय झालेला आहे. जसं स्टँड हायवेवर आहे, एस टी स्टँड प्लस डेपो आहे, त्याच्यामुळे प्रचंड अशी जागा आहे. इथं भव्य असा प्रकल्प होऊ शकतो. आणि त्याचं बी ओ टीवर मी स्वतः त्यापुढे ठरवलेलं आहे की मी जर इथं आलो नाही तर कामं अर्धवट राहतात. आणि त्याच्यामुळे पूर्ण वेळ देऊन जे जे मंजूर केलेलं आहे सगळं, पहिलं भारतातलं फिशिंग विलेज माझ्या मतदारसंघामध्ये आहे. जिल्ह्यातलं पहिलं 5 स्टार हॉटेल माझ्या मतदारसंघामध्ये त्याचं ओपनिंग झालेलं आहे. ताजच्या हॉटेलचं भूमिपूजन मी केलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा याच माणसं जी माझ्याविरुद्ध उभी राहिली आहेत त्यांनी जेव्हा लोकांची मनं कलुषित करण्याचा प्रयत्न केला. मी सर्वांना पत्र देतो. या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की तुमच्या जागेवर कुठलंही बांधकाम होणार नाही आणि तुमची जी मागणी आहे त्या संदर्भात मी स्वतः, म्हणजे मी मंत्री म्हणून त्याचा पाठपुरावा करेन, असं लेखी पत्र दिलेलं असताना त्या कार्यक्रमामध्ये आणून गोंधळ घातला. तो कार्यक्रम का केला आचारसंहितापूर्वी? तर त्यांना 60 कोटी रुपये त्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि त्याचा पहिला हप्ता हा बांधकाम सुरू झाल्यानंतर मिळायचा होता. त्याच्यामुळे एका बाजूने त्यांचे हप्ते दिले पाहिजेत, त्यांना मिळाल्याशिवाय ते शेतकरी सुखी होणार नाहीत. आणि म्हणून काजूवर 10% अनुदान कोणी मिळवून दिलं हा प्रश्न मी स्वतः मांडलेला आहे. त्यांना जो सगळ्यांच्या सह्या घेण्याचा अट होती शिथिल करून दिली. प्रत्येक गोष्ट मी मांडत असतो. शेतकऱ्यांना पूर्ण मदत, जवळजवळ 8 की 9 गावातल्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नव्हते, ते मिळवून दिले. दुसरी डिस्प्यूटमध्ये आहे, कलेक्टर लेवलला त्याचा निर्णय झालेला आहे. आता ते शासनाकडे त्याचं अपील चालतं. ती प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर त्यांनासुद्धा विम्याचे हप्ते मिळणार. ज्या ज्या वेळेला अडचणी आल्या, बांद्याला मोठा पूर आला, मी स्वतः ट्रस्टमधून सगळ्या जेवढे पैसे शासनाने दिले तेवढे पैसे मी देण्याची व्यवस्था केली. कुठेही साधा, त्या दिवशी उत्तर प्रदेशमधली काही खलाशी बुडले, इथल्या आमचा जो त्यांचा मालक आहे, म्हणजे ज्याच्या मालकीच्या त्या नौका होत्या त्याच्यावर काय येऊ नये म्हणून मी त्या प्रत्येक कुटुंबाला मदत केली. त्या ठिकाणी मी पैसे पाठवले, माझ्या अकाउंटमधून ट्रान्सफर केले. आम्ही लोकांसाठी तळमळून काम करतो. तुम्ही पैसे वाटून लोकांना विकत घेणार? ही जनता विकत जाणारी जनता नाही आहे. प्रत्येक गावामध्ये रस्त्याची कामं झालेली आहे, प्रत्येक गावामध्ये छोटे मोठे पूल झालेले आहेत, अनेक डोंगर फोडून त्या ठिकाणी नवीन रस्ते झालेले आहेत. दोडामार्गच्या भागामधून मांगेलीवरून बेळगावला जाणारा रस्ता दिलेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी फॉरेस्टची जमीन आहे म्हणून अजून पूर्ण वाहतूक त्या ठिकाणी सुरू झालेली नाही. दुसरा मोरल्याहून पारगडला जाणारा रस्ता दिलेला आहे. या ठिकाणी तळकटहून कुंभवड्याला जाणारा रस्ता दिला आहे. लोकांना 30-30, 40-40 किलोमीटर प्रवास करून यायला लागायचे. यांना मतदारसंघ म्हणजे काय माहिती आहे का? आज तुम्ही जर गेला तर आमच्या उसपसारखं गाव आहे. उसपवरून आमच्याकडे 3 भाग पडलेले होते. एका भागामध्ये उसप आहे, एका तळेखोल आहे, एकीकडे आई आहे. तिन्ही गावांच्या मधून रस्ता काढला आणि आता लोक थेट उसपचा मनुष्य थेट गोव्याला जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला व्हिजन पाहिजे काम करायची. व्हिजन असलं तर तुम्ही काही करू शकता. बांबर्ड्याचा पूल छोटंसं गाव आहे, तिथं पूल होऊ शकत नव्हता. इथं मठ नावाचं गाव आहे, तिथं जाऊन ते माझ्या एका विरोधी उमेदवाराने जाऊन नारळ फोडला. त्याला हे सुद्धा माहिती नाही की ते हायवेचं डायव्हर्शन होतं, त्याच्यामुळे तिथं पूल होऊ शकत नव्हता. मी नाबार्डला 5 वर्ष लागली मला तो पूल मंजूर करून घ्यायला. आणि हे गृहस्थाने नारळ फोडतात. अरे किती दिशाभूल कराल लोकांची? काय परिस्थिती आहे तुमची? काय आणि मला तो एक आहे ज्यांना मीच वेगवेगळी पदं दिली. सांगतो मी फोन करताना ऐकलं, अरे तुम्ही फोन करून राहिला, मी काय लहान मुलगा आहे काय तुमच्यासमोर कोणाला फोन करायला? आणि मी फोन कशाला करणार? मी त्यांना पहिल्यांदा कधी बघितलं, ज्या दिवशी आम्हाला नगराध्यक्ष असताना जेलचं इन्स्पेक्शन करायला जात होतो. त्याला इन्स्पेक्शन करताना आम्हाला ते टेस्टिंग वगैरे करायला जातो. तिथं हे हाफ पॅन्ट आणि हे घालून गृहस्थ हजर होते सावंतवाडीच्या जेलमध्ये. आणि मी कशाला त्यांना ते जेलमध्ये टाकेन? मला ते जेलमध्ये बघितल्यानंतर आश्चर्य वाटलं की ह्याला कसं काय म्हटले. मग मला आठवलं की ते कणकवलीच्या ह्याच्या प्रकरणामध्ये त्यांना झालं होतं. या प्रकरणांमध्ये ह्यांना शिक्षा होत नाही, त्याच्यामुळे हे सवकतात. असं आहे. तिलारीला त्या ठिकाणी टेंडर होतं, कोणी आणले बाउन्सर? लोकांनी जाऊन चौकशी करावे कोणी बाउन्सर आणले ते. आम्ही नाही बाउन्सर आणत. आम्हाला आजूबाजूला, मी स्वतः मंत्री आहे, महाराष्ट्रातला ज्येष्ठ मंत्री आहे, मला आजूबाजूला बाउन्सर्स लागत नाहीत.
मला आजूबाजूला संरक्षण लागत नाही, मी एकटा फिरत असतो, प्रत्येक दुकानदारांच्या दुकानावर जात असतो, त्यांना विश करत असतो. तुमचं जर मन साफ असेल, तुम्हाला ह्या गोष्टींची आवश्यकता नाही. आणि म्हणून मला सांगायचं आहे की असल्या अनिष्ट प्रवृत्ती यायला देऊ नका. पैशाचा जरी वर्षाव केला तरी ते झिडकारण्या एवढी ताकद ही आमच्या सावंतवाडी संस्थांच्या संस्कृतीने आम्हाला दिलेली आहे, जी बापूसाहेब महाराजांनी आम्हाला शिकवली, जी शिवरामराजे भोसलेने आम्हाला शिकवली. आणि म्हणून स्वतः राष्ट्रपिता महात्मा गांधीने या संस्थांना रामराज्य अशी पदवी दिलेली होती. आणि म्हणून ते रामराज्य करायचं की नाही हे तुम्ही आम्ही मिळून ठरवायचं आहे. आणि म्हणून मला एकच गोष्ट सांगायची आहे की अशा लोकांच्या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवू नका. प्रत्येक ठिकाणी समजा शिरशिंगेचा रस्ता असेल तर त्याला लागणारी जमीनसुद्धा मी कोल्हापूरला पालकमंत्री असताना दिलेली आणि तिथला रस्त्याचं काम फॉरेस्टकडून क्लिअर करून घेतलं. त्यामुळे कुठेही गेलो, कोल्हापूरला पालकमंत्री म्हणून गेलो तरी माझं लक्ष माझ्या जिल्ह्यावरच असणार ना, माझ्या भागावर असणार, माझ्या मतदारसंघावर असणार. परंतु पुढच्या काळामध्ये मी स्वतः उभं राहून ही सगळी कामं करून घेणार. मी येतानासुद्धा मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे, याच्यापुढे जबाबदारी टाकायची असेल तर कोकणातल्या विभागांची जबाबदारी माझ्यावर टाका, कोकणाची काहीतरी जबाबदारी द्या, जेणेकरून मी सातत्याने माझ्या भागामध्ये येऊ शकेन, माझ्या लोकांना भेटू शकेन. आणि त्याच्यामुळे हे जे काय बोलतात मला आश्चर्य वाटतं. कसं बोलताय, कोणाला तरी उभं करता, शूटिंग घेता, 4 लोकांना बोलायला लावता, असं नाही चालत. सावंतवाडी कशी होती, सावंतवाडी आता कशी आहे, वेंगुर्ला पूर्वी कसं होतं, वेंगुर्ला आता कसं आहे, दोडामार्ग पूर्वी कसं होतं, आता कसं आहे, हे सगळं बघितलं पाहिजे. तिथं किती नवीन इमारती होत आहेत, दोडामार्गला नवीन नाट्यगृह होतं आहे, दोडामार्गची जी पाणी पुरवठा आहे त्याला फिल्ट्रेशन प्लांट नव्हता, फिल्ट्रेशन प्लांट दिलेला आहे. प्रत्येक गोष्ट माझ्या डोक्यामध्ये असते आणि त्याच्यासाठी मी निधी मंजूर करून घेत असतो. त्याच्यामुळे एकच गोष्ट राहिलेली आहे सावंतवाडीच्या बाबतीत, ती म्हणजे इथली ड्रेनेज सिस्टीम. ड्रेनेज सिस्टम जर आम्ही रेग्युलर ड्रेनेज सिस्टम केली तर घराची घरपट्टी दुप्पट होते. हे लक्षात घेऊन पहिली डिसेंट्रलाइज सिस्टम ही सावंतवाडी शहराला मंजूर केलेली आहे आणि ती एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटने स्पेशल केस म्हणून मंजूर केलेली आहे.